नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की सखोल चौकशी करा, पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. पण आता या अशोक खरातच्या चौकशीमध्ये एका प्रकरणामध्ये त्यांच्याच काळात पाणी मुरल्याचं कळून येत आहे आणि यामध्ये जयंत पाटलांचा सुद्धा मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. नेमकं काय आहे हे प्रकरण सांगतो. तर विषय असा आहे की या अशोक खरातचं जे शिवनिका संस्थान होतं त्याला जून 2020 मध्ये नाशिकच्या दारणा धरणातून तब्बल 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आलं. लॉकडाऊनचा तो काळ होता आणि तेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री होते जयंत पाटील. 31 जुलै 2020 ला स्वतः सहसचिवांच्या सहीने याचा GR सुद्धा निघाला होता. कागदोपत्री असं सांगितलं होतं की हे पाणी पिण्यासाठी आहे. पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं तर 48 किलोमीटरची पाईपलाईन टाकून हे 39 लाख लिटर पाणी खरातच्या 21 एकरमधल्या आंब्यांच्या बागेसाठी वापरलं गेलं. म्हणजे एका भोंदूबाबाच्या बागेसाठी शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं गेलं. नदीचा प्रवाह वळवून आणि नियम धाब्यावरती बसून ही पाणी कृपा जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना झाली. अशोक खरात आणि जयंत पाटील हे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. त्याला अटक झाल्यानंतर त्यांचा एक फोटो सुद्धा खूप व्हायरल झाला. त्यामुळे या खरातला खुश करण्यासाठी जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप आता विरोधक करतात. या प्रकरणाची माहिती सरकारला कळताच महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे नियमबाह्य पाणी आरक्षण तातडीने रद्द केले. फाईलवरती नक्की कोणाकोणाच्या सह्या आहेत, कोणाचे शेअर आहेत आणि पाणी खरंच किती खोलवरती मुरलंय याचा आता सखोल तपास सुरू आहे. पण तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील सुद्धा या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.